मित्रांनो, फ्रायडेला जवळपास निफ्टी 2% वर बंद झाली आणि आता अनेक जण तुम्हाला सांगतील की अमेरिका आणि इराण मधला संघर्ष संपला, शांतता करार झाला आणि त्यामुळे बाजारात मोठी तेजी आली. न्यूज चॅनल ते सोशल मीडियावरील तज्ज्ञांपर्यंत सगळीकडे हीच चर्चा सुरू आहे. पण खरंच शांतताचा करार झाला आहे का, की गुंतवणूकदारांना एका मोठ्या कथानकाच्या माध्यमातून प्रभावित केले जात आहे? माझ्या मते सध्या बाजारात जी हालचाल सुरू आहे ती पूर्णपणे डील झाली या बातमीवर आधारित नसून मोठ्या प्रमाणावर भावनिक प्रतिक्रिया आणि सट्टेबाजीवर आधारित आहे. कारण वास्तव हे आहे की अद्याप कोणताही अधिकृत शांतता करार साईन झालेला नाही. कोणताही अंतिम करार किंवा अंतरिम करारही जाहीर झालेला नाहीये. फक्त शांततेच्या चर्चेच्या शक्यता आहे. आता प्रश्न असा येतो की मग निफ्टी 2% वर का गेली? फ्रायडेच्या चार्टकडे नीट पाहिलं तर सुमारे 1:25 आसपास अचानक जोरदार तेजी सुरू झाली होती. ही तेजी फक्त निफ्टीमध्येच नव्हती तर बँक निफ्टी आणि इतर भारतीय इंडेक्समध्ये, बिटकॉइनमध्ये आणि काही प्रमाणात सोन्यांमध्ये पण दिसून आली. म्हणजेच हा फक्त एका मालमत्तेचा विषय नव्हता तर जागतिक रिस्क सेंटिमेंटमध्ये झालेल्या बदलाचा परिणाम होता. काल रात्री अमेरिकन मार्केटमध्येही अशीच हालचाल दिसली होती. त्यावेळी कारण काय होतं? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य. याआधी त्यांनी इराणवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले होते, त्यामुळे बाजारावर दबाव आला होता. पण अचानक त्यांनी संभाव्य हल्ला स्थगित केल्याचे सांगितले होते आणि तिथूनच बाजाराने जोरदार उसळी घेतली. मात्र इथे महत्त्वाचा प्रश्न आहे, जर खरंच युद्ध संपलं असतं तर शांतता करार निश्चित झाला असता तर बिटकॉइन, सोने आणि इतर रिस्की ॲसेटमध्ये आणखी मोठी रॅली दिसायला हवी होती. पण तसं झालेलं दिसत नाहीये. अनेक महत्त्वाच्या तांत्रिक रेजिस्टन्स लेव्हलही अजूनही तुटल्या नाहीये. आता बातम्यांकडे पाहूया. काही रिपोर्ट्स सांगतात की अमेरिका आणि इराण यांच्यातील बहुतेक अटींवर सहमती झाली पण फक्त मंजुरी बाकी आहे. पण दुसरीकडे काही अहवाल स्पष्ट करतात की अद्याप कोणताही अंतिम करार झालेला नाहीये. तेहरानकडूनही असे संकेत देण्यात आले की चर्चा सुरू आहे पण सर्व मुद्द्यावर एकमत झालेले नाही. मुख्य वादाचे मुद्दे अजूनही कायम आहेत. त्यामध्ये इराणचा न्यूक्लिअर प्रोग्राम, अमेरिकेकडून लादलेले निर्बंध आणि युद्धामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई यांचा समावेश आहे. यापैकी काही मुद्दे तडजोड होऊ शकतात पण नुकसानाच्या भरपाईसारख्या विषयांवर दोन्ही देशांमध्ये मोठे मतभेद आहेत. म्हणून सध्या बाजार ज्या प्रकारे प्रक्रिया देत आहे त्याला अंतिम वास्तव समजू नये. बाजार हा भविष्यातील शक्यतांवर किंमत ठरवतो, खात्रीशीर घटनांवर नाही. आता एक महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या. गेल्या काही दिवसांपासून बाजारात भीतीचं वातावरण होतं. अनेक गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स बाजार आणखी खाली कोसळेल या अपेक्षेने शॉर्ट पोझिशन घेत होते. म्हणजे त्यांनी बाजार खाली जाईल यावर पैज लावली होती. अशा वेळी जर सकारात्मक बातमी आली तर त्या शॉर्ट पोझिशन कव्हर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू होते. याला शॉर्ट कव्हरिंग रॅली म्हणतात. त्यामुळे बाजाराचा वेग अचानक वाढतो आणि आजची तेजी याच कारणामुळे वाढली असण्याची शक्यता नकारता येत नाही. यालाच अनेकदा ट्रॅप देखील म्हणतात. आधी नकारात्मक वातावरण निर्माण होतं, लोक शॉर्ट करतात आणि नंतर अचानक सकारात्मक बातम्या येतात, बाजार वर जातो आणि शॉर्ट करणारे अडकतात. याचा अर्थ बाजार नक्की पडेल किंवा नक्की वाढेल असं नाही, पण सध्या बाजारात भावनांवर आधारित हालचाल मोठ्या प्रमाणात दिसतात. क्रूड ऑइल बद्दल बोलायचं झालं तर त्यात मात्र कमजोरी दिसत आहे. कारण जर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ वरील तणाव कमी झाला तर तेलाचा पुरवठा सुरळीत राहील आणि किमतीवर दबाव येऊ शकतो. परंतु परिस्थिती अजूनही पूर्णपणे स्थिर झालेली नाही. जर आठवड्याच्या शेवटी पुन्हा एकदा एखादा आक्रमक वक्तव्य आलं किंवा चर्चेत अडथळे निर्माण झाले तर तेलाच्या किमती पुन्हा वाढू शकतात आणि बाजारावर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्याच कारणामुळे शनिवार आणि रविवार 2 दिवसांकडे जगाचे संपूर्ण लक्ष आहे. कारण शेअर बाजार बंद असतो पण या काळात आलेल्या मोठ्या बातम्यांचा परिणाम थेट सोमवारी बाजार उघडताना दिसतो. आता दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी काय? माझ्या मते तुम्ही जर SIP करत असाल तर बंद करण्याचं कोणतंही कारण नाही. बाजार पडत असताना गुंतवणूक करणं कठीण वाटतं पण त्याच काळात सर्वात चांगल्या किमती मिळतात. बाजार वर गेल्यावर लोकांना तो महाग वाटतो आणि खरेदी करता येत नाही. म्हणूनच दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी शिस्त महत्वाची असते, भावना नाही. युद्ध, राजकारण, निवडणुका, जागतिक तणाव या सगळ्या गोष्टी बाजाराला तात्पुरता परिणाम करतात पण दीर्घकालीन संपत्ती निर्माण करणाऱ्यांसाठी सातत्यपूर्ण गुंतवणूक अधिक महत्वाची असते. माझं वैयक्तिक मत असं आहे की इराण अमेरिका संघर्ष इतक्या लवकर पूर्णपणे संपेल असं वाटत नाही. चर्चा सुरू आहे, काही सकारात्मक घडामोडी होऊ शकतात पण सर्व प्रश्न लगेच सुटतील अशी अपेक्षा ठेवणं योग्य ठरणार नाही. बाजार सध्या आशेवर चालतंय, वास्तवावर नाही. त्यामुळे अति उत्साहात निर्णय घेऊ नका आणि अति भीतीमुळे गुंतवणूक थांबवू नका. जोखीम व्यवस्थापन करा, पोझिशन्स नियंत्रित ठेवा आणि प्रत्येक बातमी मागे धावण्याऐवजी मोठ्या चित्राकडे पहा. तुमचं मत काय? सोमवारी बाजार गॅप अप उघडेल की गॅप डाऊन उघडेल? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, सबस्क्राईब. दिस इज आशिष ओव्हर अँड आउट.